नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र सरकार ज्याप्रमाणे निर्णय घेत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला विचारण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्र राज्य विधिमंडळामध्ये SC, ST, OBC आणि NT या मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी खाजगी विद्यापीठांमध्ये आरक्षण बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, तसा GRE काढला आहे। या संदर्भामध्ये अजून एक विशेष, या सरकारनं ही बातमी कुठेही येऊ नये याची दक्षता घेतली आहे। या संदर्भात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध केला आहे। एवढंच नाही तर महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सरकारच्या या GRची होळी केली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। या संदर्भामध्ये आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। आता महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर येणार गंडांतर। JDUचे महासचिव तथा शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला विरोध। महाराष्ट्र सरकारच्या GRची होळी करण्याचे विद्यार्थ्यांना केले आवाहन। महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या खाजगी विद्यापीठासंदर्भातील नव्या विधेयकामुळे या विद्यापीठांच्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे SC, ST, OBC आणि NT या मागासवर्गीय समाजातील गरीब विद्यार्थी यापुढे फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप सारख्या सवलतीपासून वंचित राहणार आहेत। गरिबांच्या शिक्षणाची दारे बंद होणार आहेत। सारथी, महाज्योती, बार्टी, टार्टी यांच्या शैक्षणिक सवलती अडचणीत आल्या आहेत। भरती प्रक्रिया थांबलेली आहे। पुणे महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी आहे। लाखो विद्यार्थी येथे जीवाचं रान करून शिकत आहेत। त्यांच्या शिक्षणावर नवी संक्रांत आली आहे, अशी टीका जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव तथा शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी पुण्यामध्ये केली आहे। सगळेच या खाजगी विद्यापीठासंदर्भातील नव्या विधेयकामुळे शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकले जाणार आहेत। त्यांच्या शिक्षण हक्कांवर गदा येणार आहे। यंदा महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सारथी, महाज्योती, बार्टी आणि टार्टी संबंधित विद्यार्थी यांचे शिष्यवृत्ती फ्रीशिप थकल्यामुळे शिक्षण थांबण्याची भीती निर्माण झाली आहे। गरिबी आणि शिक्षणविरोधी या शासन धोरणावर टीका करताना हे विधेयक रद्द करण्यासाठी महामहिम राज्यपाल यांची लवकरच भेट घेणार असून त्यांना हे विधेयक मागे घेऊन सरकारला सुधारणा करण्यास सांगावे अशी विनंती करणार असल्याची माहिती देखील आमदार कपिल पाटील यांनी दिली। विद्यार्थी, शिक्षण, सामाजिक, राजकीय चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, अगदी सामान्य माणसांनी सुद्धा या विधेयकाविरोधात आवाज उठवला पाहिजे। शक्य तिथं विधेयकाची होळी करत निषेध केला पाहिजे, असेही आवाहन अखेर कपिल पाटील यांनी केले आहे।